नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। आज ह्या आठवड्यामध्ये पूर्ण माझा गोंधळच झालेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही नीट करता आलेले नाही आहेत आणि आता तर पुढे असंच होणार आहे, कारण की आता प्रत्येक आठवड्यात काही ना काहीतरी सण आहे आणि सण असल्यावरती आम्ही जाणार गावी, अशी ये-जा आता सुरूच होणार आहे आमची। आणि त्याच्यात काय होतं आहे की कुरडनचे पण व्लॉग असतात, तर त्याचे पण व्हिडिओ करावे लागतात, त्याचं एडिटिंग वगैरे त्यात सगळ्यात वेळ जातो आणि माझे थोडेसे व्हिडिओ बाजूला राहत आहेत आणि हा आठवड्यात माझं तसंच झालेलं आहे। तर हा व्लॉग मी एकदम छोटासा केलेला होता, कारण की फारसा नंतर मला वेळ पण नाही भेटलेला आहे। तर इथे काय झालं होतं की हे शर्ट मागवलेलं होतं, ह्याने म्हणजे नवऱ्याने मागवलेलं होतं, मला काय त्यातलं माहिती पण नव्हतं। तर मला फोन केला त्यावेळी मला समजलं की त्याचं पार्सल येणार आहे। तर ते मी फक्त उघडून बघितलं की कसं आहे शर्ट, तर शर्ट वगैरे चांगलं होतं, फॅब्रिक वगैरे म्हणा चांगलंच होतं। फक्त काय झालं की त्याच्या साईजमध्ये प्रॉब्लेम झाला, साईज थोडीशी त्याला आणखी मोठी हवी होती। तर मग त्याला मी दुपारी दाखवलं आणि मग घालून झाल्यावरती त्याला कळलं की थोडीसा साईजमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। बाकी शर्ट मात्र चांगलं होतं। त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं मला आवरायची होती। सकाळी उठून सगळं जेवण वगैरे आवरेपर्यंत कधी दिवस संपतो हेही मला कळत नाही। पूर्ण दिवस त्या एकतर घरातल्या कामांमध्ये आणि त्याचं व्हिडिओचं एडिटिंग या सगळ्यांमध्येच जातो आणि मग रात्र कधी होते आणि काय समजत सुद्धा नाही। आणि बाहेर आता पाऊस वगैरे सुरू आहे, मध्ये पाऊस जातोय, मध्ये ऊन येतंय, असं सगळं वातावरण सुरू आहे। पूर्ण घर सगळं झाडून झालेलं आहे, पण तरी पण काही ना काहीतरी गोष्टी ह्या राहतातच। तर तसं झालेलं होतं। हे कॅबिनेट जे आहे ते राहिलेलंच आहे बाजूला, तर हे साफ करायचं राहून गेलं होतं। त्या दिवशी मी इतकी दमले होते की नंतर मग मला जमलंच नाही ते साफ करायला। म्हटलं तर राहू दे, आता आपल्यात काही ताकदच नाही आहे आणि एकटीने हे सगळं घर झाडायचं म्हणजे खूप भारी पडलं होतं मला त्या दिवशी। त्याच्यामुळे मग मी म्हटलं की जाऊ दे, आता हे कॅबिनेट मी नंतरच काय ते बघेन। तर आता माझ्याकडे थोडा वेळ होता, त्याच्यामुळे मग मी ठरवलं की चला आता वेळ आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं हे एक साईड तरी मी म्हटलं स्वच्छ जरा ठेवून देते। आणि इथे पण बऱ्याचशा ज्या एक्स्ट्रा सामान जे असतं तेच मी इथे ठेवते, त्याच्यामुळे त्यातलं सामान पण कमी झालेलं होतं। तर थोडंसं जे हे टिश्यू वगैरे आहेत तर ते इकडच्या कॅबिनेटमध्ये जागा होती, त्याच्यामुळे मी ते इकडे ठेवून दिलेले आहेत। आम्ही असं एक्स्ट्रा सामान आणूनच ठेवतो, कारण की सारखं जाता येत नाही। एकदाच आम्ही डीमार्टमध्ये गेलो की 2-3 महिन्याचं सामान सगळं घेऊनच येतो म्हणा। त्यानंतर आता ही झाडं आहेत जी पाण्यामध्ये असतात, मनी प्लांट वगैरे, तर ते पण म्हटलं जरा धुवून घेऊया, कारण की जरी आपण पाण्यामध्ये जरी झाडं ठेवली तरी पण त्यांची आपल्याला निगा ही राखावीच लागते। त्यातलं पाणी चेंज करा, त्या बॉटल्स धुवा, परत त्या झाडांना अंघोळ घाला, हे सगळी कामं असतात। तर ही जी बॉटल आहे ती खरं तर ते आमरस आम्ही आणलेले होते, तर त्या बॉटल अशाच पडून होत्या। तर म्हटलं आता त्याचं काय करायचं, याचा वापर तर काय आम्ही करत नाही, त्याच्यामुळे म्हटलं की त्यामध्ये मी झाडच लावून ठेवते। तर त्या दोन्ही बॉटलमध्ये झाडं ठेवलेली आहेत लावून। आणि त्याच्यानंतर मला आता शिरा बनवायचा राहिला होता, तर सगळं जेवण झालं, फक्त कुकर आणि शिरा राहिलेला होता बनवायचा। आणि मग नंतर मला भजी पण खरं बनवायची आहेत, तर पटकन म्हटलं आता शिरा बनवून घेते, कारण की बरेच दिवस झाले शिरा वगैरे काही बनवलेला नव्हता, म्हणून म्हटलं आज बनवून घेऊया। तर इकडे लगेचच रवा पण भाजलेला नव्हता, त्याच्यामुळे रवा आधी भाजून घेतला आणि त्याच्यानंतर आता मी शिरा बनवायला घेतलेला आहे। आता हे सकाळचं जे असं उशीर झाला ना की व्हिडिओ वगैरे बनवायला वेळ भेटतच नाही, मग संध्याकाळचा टायमिंग असतो तो व्हिडिओसाठी मी देते, नाहीतर मग काय व्हिडिओ बनवायचे आणि संध्याकाळी एडिटिंग करायचं असं पण मी कधी करते। पण आज काय झालं, हे सगळं आवरेपर्यंत शेवटी उशीर झालेलाच आहे। सकाळी लवकर उठले मी, म्हटलं जेवण वगैरे आवरलं तर म्हटलं व्हिडिओ पण बनवता येईल, पण तसं काही झालेलं नव्हतं। तर म्हटलं जाऊ दे, आता व्लॉग आहे तो तरी बनवूया। तर इथे व्लॉग पण म्हटलं झालं आणि आपली कामं पण झाली, असं केलं। आणि आता इथे भजी बनवायला घेतलेली आहे, तर माझ्याकडे एक शिमला मिरच पण होती, तर एकच राहिली होती। तर म्हटलं आता त्याचं काय करू, तर म्हटलं आता त्याची भजी बनवते आणि थोडंसं म्हटलं बॅटर समजा उरलं तर त्यामध्ये म्हटलं कांदा भजी पण करता येतील। तर नेमकं तसंच झालं होतं, बॅटर उरलं होतं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता ह्याचं काय करायचं, तर म्हटलं आता त्यामध्ये कांदा हा थोडासा असं कट केलेलाच होता, तर तो त्यामध्ये टाकला। आणि नंतर मग माझ्याकडे एक बटाटा पण सकाळी मी भाजीमध्ये जो बटाटा वापरला होता थोडासा उरला होता त्यातला, तर तो मी तसाच ठेवला होता। म्हटलं नंतर म्हटलं काहीतरी त्याचा वापर करेन, म्हणून मग तो बटाटा पण मी नंतर किसून त्यामध्ये घातला। आणि भजी अशी बटाटा किसून वगैरे घातला की छान लागतात, अगदी आपण जशी बघा बेसनाची पोळी बनवतो ना त्याच्यामध्ये पण अगदी तो बटाटा किसून जरी घातला ना तरी छान अगदी क्रिस्पी होतात। तर मी गेल्या वेळी ट्राय केलं होतं ते बेसनाची पोळी बनवली त्यावेळी, म्हटलं की आता म्हटलं भज्यामध्ये पण ट्राय करते आणि छान झाली होती भजी, अगदी क्रिस्पी होतात। तर तुम्ही पण हे ट्राय नक्की करू शकता। तर इथे शिमला मिरचला मीठ आधी लावून ठेवलं, म्हटलं मीठ लावून ठेवलं की ती छान लागतात भजी।
तर आता हे जेवण बनवेपर्यंत आता 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता मी लगेचच भजी बनवायला घेतली, कारण की म्हटलं थोड्या वेळातच हे येतील. आणि माझं असंच असतं, ज्यावेळी मी जेवण बनवायला उशीर करेन, समजा उशीर झालाच काही, तर त्याच वेळी हे नेमके लवकर येणार असं माझं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की लगेच म्हटलं भजी पण बनवून घेते. आणि शिरा तिकडे झालेलाच आहे. शिरा बनवला आणि आधी पहिल्यांदा देवाला आधी दाखवला आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण शिरा खायला घेऊ. तर बाहेर काय पावसाचं वगैरे सगळं चालूच आहे आणि आता सगळी गडबड असणारच आहे, कारण की आता पूर्ण सगळे सण सुरू झालेले आहे, श्रावण सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मग काय एकापाठोपाठ एक हे सण असणार आहेत आणि आपली मग मध्ये ये जा अशी चालू असणार आहे. तर गोल्डनच्या चॅनलवरती पण तुम्हाला मिनी व्लॉग माझे पाहायला भेटेल किंवा मी इकडे इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती पण मी ते मिनी व्लॉग जे आहेत ते टाकत आहे सध्या. म्हणजे आता हल्ली सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे मला तुम्ही तिकडे पण फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि फेसबुकची मला वाटतं मी अजून म्हणजे त्यामध्ये टाकले की मला आठवत नाही आहे. पण ती अबाउटला पण तुम्हाला भेटून जाईल, म्हणजे चॅनलच्या पेजवरती ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तिथे फेसबुकची पण भेटेल. तर तिथे तुम्ही मिनी व्लॉग पण बघू शकता किंवा आमचं गोल्डनचं चॅनल आहे त्याच्यावरती पण मी थोडेफार, म्हणजे पूर्ण अगदी व्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर मात्र मला फेसबुकला तुम्हाला फॉलो करावं लागेल. तर लिंक दिलेले आहेत, तर नक्की फॉलो करा. तर म्हणजे तिकडे तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की ह्या चॅनलवरती मी काही मिनी व्लॉग वगैरे टाकत नाही आहे. तर बघा आजचा हा व्लॉग पण झालेला आहे आणि इकडे माझी भजी पण तयार झालेली आहेत. आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा.